सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान. शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा. खोटं नॅरेटिव्ह तयार केलं या भाजपच्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर. मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल. महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण तयार केल्याबद्दल मोदींचे आभार. शरद पवारांची मिश्किल प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेतला विजय ही तर सुरुवात. विधानसभा स्वबळावर की आघाडीतून लढणार? काँग्रेसमध्ये संभ्रम. 288 जागांची तयारी. पटोलेंचा पुनरुच्चार. तर महाविकास आघाडी एकत्रित लढणार, पृथ्वीराज चव्हाणांची घोषणा. महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ कुणीही नाही. निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा. पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण. महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचा दावा. भाजप नेत्यांचा पलटवार. नाशिक महायुतीमध्ये बेबनाव. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी. तर नाराज असल्याच्या केवळ वावड्या. भुजबळांचं स्पष्टीकरण. चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर कुणी नेलं हे जग जाहीर. विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची जयंत पाटलांचं नाव न घेता माझा कट्ट्यावर टीका. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकरांना न्याय मिळण्यासाठी युवा सेनेकडून बॅनरबाजी. कुठलाही झोलझाल न करता निकाल लागेल का? विचारला सवाल. अजित पवारांना मिळालेल्या क्लीन चिटला आक्षेप घेतलेला नाही. शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा मोठा खुलासा. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणणार. खासदार रक्षा खडसेंचा निर्धार. योग्य वेळी खडसेंचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती. परभणीच्या जिंतूर तालुक्यात मुसळधार पाऊस. जिंतूर बामणी रस्त्यावरील अंगलगाव परिसरात ओढ्याला पूर. 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.